भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जो हा नियम पाळतो त्याच्या प्राणांचे रक्षण मी स्वतः करतो. आज आपण अशा अत्यंत पवित्र आणि महत्त्वाच्या ज्ञानाबद्दल बोलणार आहोत, जे स्वतः भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेले आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जर तुम्हाला अकाल मृत्यूपासून सुटका हवी असेल तर सकाळी उठल्यावर एक अतिशय महत्त्वाचे काम अवश्य करा. जे हा उपाय करतो त्याच्या प्राणांचे रक्षण मी स्वतः करतो. मित्रांनो, आयुष्यात पैसा जितका महत्त्वाचा आहे तितकेच महत्त्वाचे आहे निरोगी आणि दीर्घ आयुष्य. पैसा असला तरी आयुष्य निरोगी नसेल तर त्या पैशाचा काहीही उपयोग राहत नाही. म्हणून श्रीकृष्ण सांगतात, सकाळी उठल्यानंतर जे लोक हा नियम पाळतात त्यांच्या जीवनात काळ प्रवेश करू शकत नाही, दुर्भाग्य स्पर्श करू शकत नाही. अशा व्यक्तींवर श्रीकृष्णाची असीम कृपा राहते आणि माता लक्ष्मीची कृपादृष्टीही कायम राहते. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत, सकाळी उठल्यानंतर कोणती चूक करू नये, कोणते काम केल्याने दारिद्र्य, दुर्भाग्य आणि नकारात्मकता दूर होते, आयुष्यात दीर्घायुष्य, धनसंपत्ती आणि शांतता मिळवण्यासाठी श्रीकृष्णांनी काय सांगितले आहे. तुम्ही जर पूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर हा संपूर्ण खंड शेवटपर्यंत वाचा. 1. सकाळी उठताच आरशात स्वतःला पाहू नका. सकाळी जाग आल्यावर तुम्ही जर सर्वप्रथम स्वतःला आरशात पाहत असाल तर ही मोठी चूक आहे. शास्त्रांमध्ये सांगितले आहे की पहाटे उठून लगेच आरशात पाहणे अशुभ मानले जाते. असे केल्याने दुर्भाग्य, दारिद्र्य आणि अनिष्ट घटना आयुष्यात येतात. आपले आजी आजोबा नेहमी सांगायचे, उठल्या उठल्या आरशात पाहू नको, त्यामागे काळ असतो. ही गोष्ट फक्त अंधश्रद्धा नाही, कारण उठल्या उठल्या चेहरा पाहिला की मनावर नकारात्मक ऊर्जा बसते. म्हणून उठल्यानंतर 15-20 मिनिटे जरी झाली तरीच आरशात स्वतःकडे पाहावे. 2. अंघोळ किंवा दात स्वच्छ करण्यापूर्वी अन्न घेणे टाळा. आज अनेक लोक उठताच चहा घेतात, नाश्ता करतात. पण शास्त्र सांगते, अंघोळ केल्याशिवाय, दात स्वच्छ केल्याशिवाय आणि सूर्यदेवाला अर्घ्य देण्यापूर्वी अन्न ग्रहण करू नये. सूर्यदेवामुळेच अन्नाचा जन्म झाला आहे. सूर्यदेवाचे आभार न मानता अन्न ग्रहण करणे म्हणजे अन्नदेवतेवर अन्याय करण्यासारखे आहे. जर सकाळी तुमची चहाची सवय असेल तर ती धीरे धीरे सोडावी. कमीत कमी दात स्वच्छ केल्याशिवाय चहा किंवा अन्न घेऊ नका. 3. सकाळी उठताच नकारात्मक बोलणे टाळा. उठल्या उठल्या नशिबाला दोष देणे, स्वतःवर टीका करणे किंवा नकारात्मक शब्द बोलणे अत्यंत अशुभ असते. सकाळच्या पहिल्या क्षणात आपले मन आणि शब्द सर्वात प्रभावी असतात. म्हणून सकाळी पहिल्या 10 मिनिटांत फक्त भगवानाचे स्मरण करावे. जय श्री कृष्ण, जय श्री स्वामी समर्थ असे उच्चारल्याने संपूर्ण दिवस सकारात्मक होतो. सकाळच्या पहिल्या शब्दाचा परिणाम संपूर्ण दिवसावर पडतो. 4. रात्री ठेवलेले गंगाजल सकाळी वापरा. शास्त्रांमध्ये गंगाजलाला सर्वात पवित्र मानले जाते. गंगाजल कधीही खराब होत नाही आणि ते शुद्धीकरण करणारे आहे. झोपण्यापूर्वी तांब्याच्या भांड्यात गंगाजल भरून उशीजवळ ठेवा. सकाळी उठल्यावर गंगाजल थोडेसे घरात शिंपडा. उरलेले गंगाजल स्वतः ग्रहण करा. हे नियमित करणारी माणसे दारिद्र्य आणि अकाल मृत्यूच्या सर्व भीतींपासून मुक्त होतात. मृत्यूच्या वेळी गंगाजल मिळणे म्हणजे मोक्ष मिळण्याइतके पुण्यकारक मानले जाते. 5. सकाळी सर्वप्रथम श्रीकृष्ण किंवा हनुमान यांचे दर्शन घ्या. श्रीकृष्ण सांगतात, जो व्यक्ती सकाळी माझे दर्शन घेतो त्याच्यावर माझी कृपा राहते. घरात किंवा शयनकक्षात समोरच्या भिंतीवर कृष्णाचे सुंदर चित्र लावा. उठताच त्या प्रतिमेकडे न्याहाळा, मन शांत करा आणि भगवानाचे नाव घ्या. या कृतीने घरात लक्ष्मी प्रवेश करते, कारण जिथे कृष्णाचे स्मरण केले जाते तिथे सुख समृद्धी आपोआप येते. पृथ्वी मातेचा आशीर्वाद घेऊनच पाय जमिनीवर ठेवावे. समुद्रवसने देवी पर्वतस्तन मंडले हा मंत्र म्हटल्यास विशेष फल मिळते. 6.
श्रीकृष्णांनी सांगितलेले सर्वात महत्त्वाचे काम कपाळावर चंदनाचा तिलक. श्रीकृष्ण म्हणतात, सकाळी उठून आंघोळ केल्यानंतर कपाळावर चंदनाचा तिलक लावणाऱ्या व्यक्तीचा काळ काहीही करू शकत नाही. तिलक म्हणजे फक्त पूजेचा भाग नाही, ते एक आध्यात्मिक संरक्षण कवच आहे. आज्ञाचक्रावर, कपाळावर चंदन किंवा गंध लावल्याने मन शांत होते, निर्णय घेण्याची क्षमता वाढते, नकारात्मक ऊर्जा दूर होते, आत्मविश्वास वाढतो. वारी करणारे वृद्ध वारीकरी गंध लावतात आणि कितीही वय झाले तरी ऊर्जा अखंड असते. हेच त्याचे रहस्य आहे. तिलक लावणारी व्यक्ती संपूर्ण दिवस ईश्वराच्या संरक्षणाखाली राहते. 7. घराबाहेर पडण्यापूर्वी 2-4 तांदळाचे दाणे खा. तांदूळ म्हणजे शुभतेचे प्रतीक. सकाळी तोंडात 2-4 दाणे घातल्याने लक्ष्मी प्रसन्न होते. देवांना अर्पण केलेल्या फुलातील एक पाकळी खाल्ल्यास त्याचा आशीर्वाद मिळतो. या कृतीने तुम्ही करत असलेला महत्त्वाचा काम यशस्वी होते. 8. सकाळी गोड खाणे शुभ. श्रीकृष्ण सांगतात, चांगल्या कामासाठी बाहेर जाताना गोड खा. विशेषतः सकाळच्या वेळी गोड खाणे शुभ मानले जाते. गोड खाल्ल्याने दोष शांत होतात आणि मन प्रसन्न राहते. दिवसभराचे काम निर्विघ्न पार पडते. 9. सूर्यदेवाला नियमित अर्घ्य द्या. सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने आरोग्य उत्तम राहते, त्वचेला तेज येते, घरात शांतता राहते, दीर्घायुष्य प्राप्त होते. सूर्यदेवाला जल अर्पण करणाऱ्या व्यक्तीच्या घरात कधीही दारिद्र्य राहत नाही. 10. दही साखर खाणे शुभ. कामावर जाण्यापूर्वी थोडे दही आणि साखर खाणे सदैव शुभ. याने नकारात्मक ऊर्जा दूर होते. पण लक्षात ठेवा, संध्याकाळी दही साखर अजिबात खाऊ नये. यामुळे लक्ष्मीचा कोप होतो असे मानले जाते. 1. सकाळी उठल्यानंतर चुका करू नयेत. दैनंदिन जीवनातील घातक सवयी. अनेक लोक सकाळी उठल्यानंतर काही कृती सहजतेने करतात, परंतु त्या अत्यंत अशुभ आणि हानिकारक मानल्या जातात. शास्त्र सांगते, उठल्या उठल्या मन, शरीर आणि जागेचे पवित्रत्व अत्यंत नाजूक असते. जर त्या क्षणी चुकीची कृती केली तर संपूर्ण दिवस नकारात्मकतेने व्यापला जातो. सकाळ हे ब्रह्ममुहूर्ताचे वेळ असते, ज्यामध्ये केवळ शुभ कार्यच निर्णयक्षम असतात. सकाळच्या संकल्पात, विचारात आणि कृतीत पवित्रता नसेल तर नशिबावर विपरीत परिणाम होतो. 2. सकाळी उठल्या उठल्या आरशात पाहण्याची मोठी चूक. विस्तारित स्पष्टीकरण. ही गोष्ट तुमच्या मूळ स्क्रिप्टमध्ये होती, त्यामुळे तशीच ठेवून अधिक विस्तार. उठल्या उठल्या आरशात पाहणे म्हणजे आपल्या मनावर ताबडतोब बाह्य ऊर्जा टाकणे. पहाटेच्या प्रकाशात आपले ऊर्जा क्षेत्र ऑरा अत्यंत संवेदनशील असते. असे मानले जाते की अशा वेळी चेहरा पाहिल्यास मनातील शांतता तुटते, मनावर अनाहूत विचारांचे ओझे बसते. यामुळे दारिद्र्य, दुर्भाग्य आणि आरोग्याच्या समस्या उत्पन्न होतात. म्हणूनच सकाळी 15-20 मिनिटे स्वतःकडे पाहण्याचे टाळावे. आधी शरीर शुद्ध करा, चेहरा स्वच्छ धुवा, मन शांत करा आणि मगच आरशात पहावे. 3. चहा अथवा अन्नाचे सेवन करणे. ही घातक चूक. मूळ स्क्रिप्ट तशीच ठेवून विस्तारित. अनेक लोक सकाळी उठताच चहा घेतात. हा आजच्या काळातील सर्वात मोठा नियमभंग आहे. शास्त्र सांगते, दात स्वच्छ केल्याशिवाय, आंघोळ केल्याशिवाय, सूर्यदेवाला अर्घ्य दिल्याशिवाय अन्न ग्रहण करू नये. आपले शरीर रात्री विश्रांती घेत असताना आतले विषारी घटक वर येतात. सकाळी उठताच दात स्वच्छ केल्याशिवाय काहीही खाल्ले तर हे विष पुन्हा शरीरात जाते. हे आरोग्यास अत्यंत अपायकारक आहे. तसेच ज्यांचे दिवसाची सुरुवात आळशीपणा किंवा आसक्तीने होते त्यांचे नशीब कमजोर होत जाते. म्हणूनच सकाळी उठून सर्वप्रथम तोंड धुवा, दात स्वच्छ करा आणि नंतरच चहा घ्या. 4. देवाचे नाव घेण्याऐवजी नकारात्मक बोलणे. तुमच्या स्क्रिप्टमधील मुद्दा विस्तारून उठल्या उठल्या नशिबाला दोष देणे, स्वतःबद्दल नकारात्मक बोलणे किंवा परिस्थितीबद्दल तक्रार करणे अत्यंत अपशकुनी असते.
सकाळच्या पहिल्या शब्दांचा परिणाम संपूर्ण आयुष्यावर होत असतो. त्यामुळे उठल्याबरोबर फक्त सकारात्मक मंत्रच बोलावे. जय श्री कृष्ण, जय स्वामी समर्थ असे नाव घेतल्याने दिवस यशस्वी होतो. नकारात्मक बोलणाऱ्या व्यक्तीवर नकारात्मक ऊर्जा जलदगतीने आधिपत्य मिळवते. 5. गंगाजलाचा सकाळी महत्त्वपूर्ण उपयोग. पूर्ण विस्तार. मूळ सामग्री कायम. गंगाजल हा भारतातील सर्वात पवित्र घटक आहे. त्यात देवतांचे स्वरूप वास करते असे शास्त्र सांगते. रात्री तांब्याच्या भांड्यात गंगाजल ठेवले की त्याची ऊर्जा अधिक प्रभावी होते. सकाळी उठल्यानंतर हे गंगाजल घरात शिंपडल्याने घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होतात. उरलेले गंगाजल ग्रहण केल्याने पोटातील पाप नष्ट होतात, मन शुद्ध होते, घरात लक्ष्मीचा वास टिकून राहतो, अकाल मृत्यूचा धोका दूर होतो. वृद्धांपासून लहान मुलांपर्यंत प्रत्येकाने हा नियम पाळावा. 6. सकाळी सर्वप्रथम श्रीकृष्ण, हनुमान किंवा कुलदैवताचे दर्शन. तुमच्या मूळ स्क्रिप्टनुसार आणि विस्तारासह उठल्यानंतर सर्वप्रथम देवाचे दर्शन घेणे म्हणजे शुभ ऊर्जेला आमंत्रण. देवाचे दर्शन घेताना मन शांत असते आणि जीवनातील अडथळे दूर होतात. घराच्या समोरील भिंतीवर आकर्षक कृष्णाचे चित्र असणे अत्यंत लाभदायी. हे चित्र सकाळी तुमच्यावर लक्ष्मीची कृपा आकर्षित करते. पृथ्वी मातेच्या स्पर्शाला आदर द्यावा. मंत्र म्हटल्यास तिचा आशीर्वाद मिळतो. 7. चंदन किंवा गंध तिलक. जीवनरक्षक श्रीकृष्ण म्हणतात, चंदनाचा तिलक हा फक्त पूजेचा भाग नाही, तर तो तुमच्या प्राणांचा रक्षक आहे. कपाळावर लावलेला तिलक मन शांत करतो, निर्णयक्षमता वाढवतो, नकारात्मक विचार नष्ट करतो, शरीरातील ऊर्जा शुद्ध करतो, दैवी शक्ती आकर्षित करतो. आजही वारीकरी वयाच्या 80 वर्षांपर्यंत उत्साहाने वारी करतात, कारण त्यांचे मन आणि शरीर गंधाच्या ऊर्जेमुळे दैवी संरक्षणात असते. 8. घरातून बाहेर पडण्यापूर्वी कराव्याच्या शुभकृती. मूळ स्क्रिप्टनुसार पण विस्तारित. सकाळी घराबाहेर पडताना 2-4 तांदळाचे दाणे खा. तांदूळ ही लक्ष्मीची देणगी. देवांना अर्पित फुलातील पाकळी खाल्ल्याने दिवसभर देवाचा आशीर्वाद राहतो. हे करत गेल्यास आजवर अपयशी ठरलेली कामेही यशस्वी होतात. 9. सकाळी गोड खाण्याचा शास्त्रीय अर्थ. चांगल्या कामासाठी जाण्यापूर्वी गोड खाणे शुभ. गोड पदार्थ मनातील कटुता आणि नकारात्मकता नष्ट करतात. श्रीकृष्ण स्वतः म्हणतात, मधुरता जिथे असते तिथे मी असतो. 10. सूर्यदेवाची पूजा. जीवनातील तेज वाढवणारी सूर्यदेवाला अर्घ्य दिल्यावर मन शांत आणि शरीर निरोगी राहते. सूर्यदेवाच्या किरणांनी शरीरात जीवनशक्ती वाढते. ज्यांच्या घरी रोज सूर्यदेवाला अर्घ्य दिले जाते तिथे दारिद्र्य, वाद आणि रोग राहत नाहीत. हे एक महान, प्राचीन, सर्वात प्रभावी उपाय आहे. 11. दहीसाखर. दिवसाचा शुभारंभ. सकाळी थोडे दहीसाखर खाल्ल्याने दिवस यशस्वी होतो, परंतु संध्याकाळी दहीसाखर खाणे निषिद्ध. संध्याकाळी हा पदार्थ खाल्ल्यास लक्ष्मी नाराज होते असे शास्त्र सांगते. 12. सकाळच्या वेळी घरातील वातावरण शांत असावे. ज्या घरात सकाळी वाद होतात तिथे लक्ष्मीचा वास टिकत नाही. म्हणून सकाळी एकमेकांशी प्रेमाने बोला, अपशब्द वापरू नका, भक्तिगीते लावा, वातावरण पवित्र ठेवा. शांत घरात समृद्धी स्वतः येते. 13. हाताच्या तळव्यांचे दर्शन. शास्त्रानुसार आपल्या हाताच्या तळव्यामध्ये लक्ष्मी, सरस्वती आणि विष्णुदेव यांचे वास असतात. त्यामुळे सकाळी सर्वप्रथम हात पाहणे शुभ फल देतं. अपार धनसंपत्ती. घरातील शांतता आणि दीर्घायुष्य मिळवण्यासाठी घरामध्ये सकाळ संध्याकाळ कराव्याच्या पवित्र कृती. श्रीकृष्णांची कृपा मिळवण्याचे दिव्य मार्ग. 1. आठवड्यातून एकदा कापूर जाळणे. घरातील नकारात्मक शक्तींचा नाश. कोणत्याही शुभ, मंगल आणि पवित्र कार्यात कापुराला अत्यंत महत्त्व आहे. कापूर जाळल्याने संपूर्ण घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि वास्तुदोष दूर होतात.
यामुळे घरात सकारात्मक कंपन निर्माण होते. आठवड्यातून एकदा कापूर जाळणे हे अत्यंत शुभ आणि आवश्यक मानले गेले आहे. कापूर जाळताना देवाचे नाव घ्या आणि घरातील प्रत्येक खोलीत धूर फिरवा. कापूर स्वतः जळून संपतो. हे त्याग, शुद्धीकरण आणि पवित्रतेचे प्रतीक आहे. ज्यांच्या घरात कापूर जाळला जात नाही अशा घरात ऊर्जा स्थिर राहत नाही. 2. निसर्गाचा नियम. जितके देता तितके परत येते. हे फक्त आध्यात्मिक नाही तर संपूर्ण विश्वाचा नियम आहे. धन, अन्न, वस्तू, प्रेम, आदर काहीही असो, जितके देऊ तितके दुप्पट होऊन परत मिळते. म्हणून धनाला धरून न ठेवता चांगल्या ठिकाणी अन्नदान करावे. अन्नदान हे सर्व दानांमध्ये सर्वोच्च मानले गेले आहे. अन्नदान करणाऱ्या घरात कधीही अन्नाची कमतरता निर्माण होत नाही. अन्नदान म्हणजे परोपकार आणि परोपकारापेक्षा श्रेष्ठ पुण्य दुसरे नाही. 3. संध्याकाळच्या वेळी मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. 2 लवंगा टाका. पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे अत्यंत शुभ. दिव्यामध्ये 2 लवंगा टाकल्याने दिव्याची ऊर्जा वाढते. हा दिवा घराच्या प्रवेशद्वाराजवळ दोन्ही बाजूला लावावा. यामुळे घरात देवतांचा आणि पितरांचा आशीर्वाद सदैव राहतो. घरात भरभराट, शांतता आणि धनवृद्धी वाढते. रात्री झोपेपर्यंत हा दिवा लावून ठेवणेही शुभ मानले जाते. 4. पहिली भाकरी गाईला देणे. सर्व दोषांचा नाश. गाईला पहिली भाकरी देण्याची प्रथा अत्यंत प्राचीन आहे. गाईमध्ये सर्व देवी देवतेचा वास आहे असे शास्त्र सांगते. म्हणून गाईला भाकरी देणे म्हणजे देवांना अन्न अर्पण करणे. भाकरी बनवताना तवा गरम झाल्यावर त्यावर 2 थेंब दूध शिंपडा. असे केल्याने घरातील सर्व दोषांचा नाश होतो. हे करत गेल्यास कुटुंबावर येणाऱ्या संकटांची तीव्रता कमी होते. 5. दररोज पक्ष्यांना धान्य खाऊ घातल्याने कुंडलीतील ग्रहदोष शांत होतात. पक्षी हे देवदूत समजले जातात. पक्ष्यांना दान केलेले धान्य थेट तुमच्या कर्मांना शुद्ध करते. ज्यांच्या कुंडलीत राहू, केतू, शनिदोष असेल त्यांना हा उपाय अत्यंत प्रभावी. पक्ष्यांना अन्न दिल्याने मनातील कोमलता वाढते आणि घरातील वाद कमी होतात. 6. सूर्यास्तानंतर झाडू मारणे टाळा. सूर्यास्तानंतर झाडू मारल्यास घरातील धनलक्ष्मी बाहेर जाते असे मानले जाते. दारिद्र्याचा प्रवेश वाढतो. म्हणून सूर्यास्तानंतर झाडू मारणे, कचरा टाकणे किंवा स्वच्छता करणे टाळा. झाडू नेहमी अशा ठिकाणी ठेवा जिथे पाहुण्यांची नजर पडणार नाही. पलंगाखाली झाडू ठेवू नका. यामुळे सासूसून वाद, पती-पत्नी तणाव वाढतो. 7. भोजन करताना घ्यावयाची काळजी. जेवण हे देवाला अर्पण केल्याप्रमाणे सन्मानाने करावे. थाळी नेहमी चटई किंवा टेबलवर ठेवावी. एका हाताने थाळी उचलणे अत्यंत अशुभ. अन्न हे देवाचे रूप मानले जाते. त्याचा अनादर कधीही करू नये. चप्पल घालून भोजन करू नये. पूर्व किंवा उत्तर दिशेने तोंड करून जेवल्यास शरीरातील दोष शांत होतात. स्वयंपाकघरात बसून जेवल्यास राहू दोष शांत होतो. 8. शयनाचे नियम. झोपताना दक्षिणेकडे पाय करून झोपू नये. दक्षिण दिशा यमाची दिशा म्हणून ओळखली जाते. दक्षिणेकडे पाय करून झोपल्यास आरोग्य होत जाते आणि मानसिक अस्थिरता वाढते. पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे डोके करून झोपणे सर्वांत शुभ. यामुळे मनाला शांतता, शरीराला विश्रांती आणि जीवनात स्थैर्य मिळते. 9. कपडे, पैसे आणि दैनंदिन वस्तूंबाबतचे नियम. फाटलेले कपडे किंवा कपड्यांचे खिसे दुरुस्त करून घ्या. फाटलेल्या कपड्यांमधून सकारात्मक ऊर्जा निघून जाते. पंचामागील खिशात पैसे ठेवू नका. यामुळे पैशांची कद्र राहत नाही आणि अनावश्यक खर्च वाढतो. व्यसनापासून नेहमी दूर राहावे, कारण व्यसन घरातील बरकत, शांतता आणि पैसा नष्ट करते. 10. शरीराची स्वच्छता आणि शिस्त. दात नेहमी चमकदार आणि स्वच्छ ठेवा. नखे लांब ठेवणे अशुभ मानले जाते. केस वेळेवर कापा
आणि व्यक्तिमत्व स्वच्छ ठेवा. जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास असतो. 11. घरातील स्त्रीचा आदर. समृद्धीचे वरदान घरातील स्त्री हे लक्ष्मीचे रूप असल्याचे शास्त्र सांगते. म्हणून घरातील स्त्रीचा सन्मान जिथे होतो त्या घरात समृद्धी, संतती, आनंद आणि शांती नांदते. घरातील शांतता आणि लक्ष्मीचे आगमन हे स्त्रीच्या सन्मानावर अवलंबून आहे. 12. दिवा आणि अगरबत्ती. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करणारे 2 शक्तिशाली उपाय. रोज सकाळ संध्याकाळ घरातील मंदिरात दिवा लावा. अगरबत्तीची सौम्य सुगंधी ऊर्जा वातावरण शांत करते. या दोन्हींच्या धुरामुळे घरातील वाईट शक्ती नष्ट होतात. दिवा म्हणजे प्रकाश आणि प्रकाश नेहमी अंधारावर विजय मिळवतोच. 13. तुळशीला जल अर्पण करा. तुळस ही सर्वात पवित्र वनस्पती. रोज सकाळी तुळशीला जल अर्पण केल्याने रोग दूर होतात, घरात आध्यात्मिकता येते, अन्नधान्य विपुल होते, लक्ष्मीचा वास वाढतो. तुळशीची पूजा करणे म्हणजे विष्णूच्या चरणी सेवा करणे. 14. गायीची पूजा आणि लहान मुलांकडून सूर्याला अर्घ्य. ज्यांनी रोज गायीची सेवा केली, गायीला चपाती, भाकरी दिली, त्यांच्यावर देवी देवतांचे आशीर्वाद वर्षभर राहतात. सूर्याला जर लहान मुलांच्या हाताने जल अर्पण केले, त्यांची बुद्धी, स्मरणशक्ती आणि एकाग्रता अत्यंत प्रभावी होते. 15. घरातील शांततेचे सुवर्ण नियम. सकाळी घरात वाद झाल्यास लक्ष्मी घर सोडून जाते. अपशब्द, राग, शिवीगाळ हे सर्व नकारात्मक शक्तींना घरात आमंत्रित करतात. म्हणून सकाळी शक्यतो शांतता ठेवा. भक्तिगीते, मंत्र, देवाचे नामस्मरण हे घर शुद्ध ठेवतात. 16. घरातील समृद्धीसाठी पालन करावयाचे मूल नियम. देवाचे नाव घ्या, घर स्वच्छ ठेवा, रागापेक्षा प्रेम वाढवा, दान करा, पूजा करा, परिवारात एकजूट ठेवा, नकारात्मकता दूर करा. हे जिथे असते तिथे समृद्धी स्वतः मागून येते. मित्रांनो, हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. धन्यवाद. जय जय स्वामी समर्थ. जय श्री हरी कृष्णा.